नमस्कार. योग साधनेतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे तर मेडिकल योगा. आज आपल्याकडे पाहुण्या ज्या आलेल्या आहेत त्या मुक्ता सरदेसाई यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. मुक्ताताई ही योगविद्या गुरुकुल मधूनच योग शिक्षिकेचा तिने कोर्स केलेला आहे व ती मेडिकल योगा थेरपिस्ट पण आहे. तेजस्विनी हेल्थ क्लब मधून तिचा एरोबिक्सचा कोर्स देखील झालेला आहे. त्याच्यानंतर एसपी स्पायनल पॅथॉलॉजीसाठी जिम अनुप्रयोगावरील कार्यशाळा तिने पूर्ण केलेली आहे. ट्रेनिंग कोयर ट्रेनिंग मध्ये जिम ऍप्लिकेशन वर तिची कार्यशाळा पूर्ण झालेली आहे. नी गुडघा असलेल्या लोकांसाठी जिम अनुप्रयोगावरील कार्यशाळा पूर्ण केली आहे. अशी तिची बरीच माहिती आहे, पण आपण जास्त वेळ न घालवता तिच्याकडनंच जाणून घेऊया मेडिकल योगा. आजकालच्या जीवनशैलीमध्ये आता तुम्ही बघाल तर साधारण वर्ष सव्वा वर्ष झालं वर्क फ्रॉम होम चालू आहे. म्हणजे बरेच जण घरनंच काम करतायत. आता घरनं काम करत असल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि त्यामुळेच मग काही दिवसांनी पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस अशासारख्या तक्रारी हळूहळू याला सुरुवात होते. आणि त्यामुळे त्या घरगुती साहित्यांचा वापर म्हणजे तुम्हाला आता मी पाठवलं आहे लिस्ट मध्ये. एक लोड, 2 उषा, ओढणी याच्या साहाय्याने ते काही आसनं करून दाखवणार आहेत. तर प्रात्यक्षिक ते दाखवणार आहे वैष्णवी काळे आणि तिचं बघून तुम्ही करायचं आहे. शेवटी मुक्ताताई काय सांगतायत, कोणी करावी कोणी करू नये हे देखील ते सांगणार आहेत. तर त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. नमस्कार मुक्ताताई, तुमचं योग साधनामध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आपण सुरुवात करूया. हो नक्कीच. तर मी प्रश्नोत्तर विचारले चालतील सुरुवातीला? असं सेशन घेतलं तर काही चालेल? हरकत नाही, काही हरकत नाही. ओके, थँक्यू सो मच. तर मला सगळ्यांना असं विचारायचंय की मेडिकल योगाच्या बाबतीमध्ये कोणाला काही माहिती आहे का, किंवा कोणी केलं आहे का, असं कोणी आहे का आपल्यामध्ये? नाही. कोणीच नाही. ओके, ठीक आहे. तर आपण मुद्दा अशाने सुरुवात करूया की मेडिकल योग म्हणजे नक्की काय. ठीक आहे. तर मेडिकल योग कशासाठी, म्हणजे मेडिकल योगाचे जे पायोनियर आहेत ते आहेत अय्यंगार, BK अय्यंगार. आपण सगळ्यांना ओळखतो अय्यंगार योगा म्हणून त्यांनी योगाची सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी जेव्हा योगाला लोकांबरोबर समोर आणायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे असे खूप सारे पेशंट यायला लागले की काही जणांचा पाय दुखायचा, काही जणांची पाठ दुखायची, काही जण अगदी विकलांग वगैरे होते. अशा पद्धतीने जेव्हा लोक त्यांच्याकडे यायला लागली तर अशा लोकांना तू हे असं असं आसन कर आणि असं असं आसन केल्यानंतर तू ही स्थिरता टिकव, असं नुसतं सांगून त्यांना वाटलं की असं नुसतं सांगून ती आसनाची स्थिरता त्यांना टिकवता येत नाही. मग अशा वेळेला त्यांनी काय केलं की अशा वेळेला काहीतरी साधनांचा वापर करून त्या आसनाची स्थिरता, त्या आसनामध्ये सलगता आणि सलगता आणि स्थिरता जेव्हा टिकवली जाते तेव्हा आपण आसनस्थ होतो आणि कुठेतरी आपण आतल्या बाजूला वळायला सुरुवात करतो. तर अशा पद्धतीने त्यांनी ह्या प्रॉप्सचा वापर करून मेडिकल योगाची सुरुवात केली बेसिकली. आणि मेडिकल योग हा पुढे खूप जणांनी आणला. त्याच्यानंतर त्यांचे सगळ्यात पहिले स्टुडंट म्हणजे असे म्हणता येतील की डॉक्टर करंदीकर, ज्यांची कबीरबाग नावाची संस्था आहे नारायणपेठेमध्ये. तर डॉक्टर करंदीकरांनी काय केलं की अशा प्रकारच्या गाठी तयार केल्या किंवा अशा प्रकारची काही ऍक्शन्स तयार केली जेणेकरून पाठीच्या कणाची जी ओरिजिनल कर्वेचर आहे किंवा पायाचं तुमचं पोश्चर कसं असावं, पावलाचं पोश्चर कसं असावं, पावलाच्या वरच्या ज्या काही ठेवण आहे पायाची ती कशी असावी, गुडघ्याची ठेवण कशी असावी, कशी असू नये, यांचा विचार करून त्यांनी काही ट्रॅक्शन्स आणि आसनं डेव्हलप केली कबीरबागेमध्ये. आणि त्याचा कोर्सही आता ते घेतात.
त्यातनं बरेच स्टुडंट्स बाहेर पडले आणि त्या स्टुडंट मध्ये एक होते डॉक्टर केदार पारगावकर, त्यांच्या अंडर मी मेडिकल योग शिकले. बेसिकली मी मेडिकल योग शिकण्याचं कारण म्हणजे मी 15 वर्ष या फिटनेस या फील्डमध्ये आहे. माझ्याकडे खूप सारे पेशंट मी बघितले. पण जेव्हा पारंपरिक योगा करताना मला असा प्रश्न पडायचा की हे असं आता माझ्याकडे एक स्पायनल फ्रॅक्चर असलेला लेडी होता. तर स्पाइन जेव्हा फ्रॅक्चर असेल तेव्हा तुम्हाला एक वर्टिब्रा जेव्हा फ्रॅक्चर असतो तेव्हा तुम्हाला ट्विस्ट करता येत नाही, तुम्हाला फ्रंट बेंडिंग अलाउड नसतं. अशा वेळेला त्यांना योगा कुठला घ्यायचा, अशा वेळेला त्यांना रॅन्डम कुठलीही पारंपरिक योगातली आसनं देता येत नाही. ओके, तर त्यावेळेला मला असं वाटलं की मी पण मेडिकल योग शिकलं पाहिजे आणि म्हणून ऍक्च्युली मेडिकल योग मी शिकायला सुरुवात केली. आणि मी मेडिकल योग चांगला किंवा पारंपरिक योग चांगला या भानगडीत मी कधीच पडत नाही, कारण मला माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की पारंपरिक हाच मुळात मेन योग आहे आणि ही एक तयार झालेली शाखा आहे त्याची, त्यामुळे तोच मुख्य आहे. पण जेव्हा पेशंटला आपल्याला हँडल करायचं असतं त्यावेळेला आपल्याला काही सिंपल साधनांचा वापर करून, जे आपण असा विचार पण केला नसेल की अरे उशी घेऊन आपल्याला काहीतरी व्यायाम करता येईल किंवा एखादी ओढणी घेऊन आपल्याला काहीतरी व्यायाम करता येईल, अशा पद्धतीने जी आसनांची मांडणी केली जाते ज्याच्यामध्ये तो आहे मेडिकल योग. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक अनाटॉमी फिजिओलॉजीचा खूप डीप मध्ये अभ्यास केला जातो, प्रत्येक सिस्टीमचा अभ्यास केला जातो, कुठल्या आजारावरती कुठल्या प्रकारची आसनं कशा पद्धतीने काम करतात ह्याच्यावरती अतिशय बारकाईने लक्ष दिलं जातं. साहजिक आहे आपल्या जो योग शिक्षक असतो त्याचं पण लक्ष याच्यामध्ये आहे, पण याच्यामध्ये थोडं जास्त आपण, कारण आपण मेडिकल या फील्डमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपण तो अभ्यास थोडा जास्त केला पाहिजे असं माझं मत. तर अशा पद्धतीने मेडिकल योग अय्यंगारांनी चालू केला. आता मेडिकल योगाचं मुख्य जे तत्व म्हणू आपण, तत्व काय आहे? तर मेडिकल योग हा आधारलेला आहे पोश्चरल अवेअरनेस. म्हणजे मी आता अशी बसलेली आहे, मी बसलेली आहे तर माझा अवेअरनेस माझ्या बॉडीशी कसा आहे, माझे पावलं टेकली आहेत का, माझ्या पावलांच्या अंगठ्यांचा जो मांसल भाग आहे तो नीट टेकलाय का, माझी पाठीची बाजू कशी आहे, माझी मान कशी आहे, माझ्या डोळ्यांची स्थिरता कशी आहे, याचा याचा अवेअरनेस जो असतो त्याला प्रोप्रिओसेप्शन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याची जाणीव असणं, आपल्या शरीराची जाणीव असणं, हीच मुळात मेडिकल योगाचं एक महत्वाचं तत्व आहे. म्हणजे काय? पोश्चरल अवेअरनेस. ठीक आहे. आता पोश्चरल अवेअरनेस मध्ये काय काय येतं, तर पोश्चरल अवेअरनेस मध्ये माझ्या पूर्ण शरीराचं जे वेट आहे, जे काही असेल जे वेट, तर मी दोन्हीही पावलांवरती, त्याच्यानंतर पावलांवरती येणाऱ्या मसल्स वरती, शिनचे मसल असतील, म्हणजे नडगीचे मसल असतील, पोटऱ्यांचे मसल असतील, गुडघ्यांचे मसल्स असतील, त्याच्यानंतर आपला हिपचा पोर्शन, कंबर, अख्खाचा अख्खा मणका आणि शोल्डर, ह्याच्यावरती पूर्ण मेंदूचं वजन पण आहे. आपल्याला असं वाटतं मेंदूचं वजन नाही, पण मेंदूला पण वजन आहे आपल्या. तर ह्या पूर्ण शरीराचं वजन माझ्या पायावरती मी समसमान करतो आहे की नाही किंवा करते आहे की नाही याची जाणीव म्हणजे पोश्चरल अवेअरनेस. आता सिंपल एक गोष्ट तुम्हाला अजून सांगू शकेन मी की एक म्हणजे वजन, की समसमान भाग दोन्ही पायांवर. दुसरं असं म्हणता येईल की आपल्याकडे बघा जनरली सगळेजण असे बसतात शोल्डर. आजकाल तर ते मोबाईल आल्यामुळे सगळेजण असेच बसतात. हे असं बसल्यामुळे चुकीच्या पोश्चरल अवेअरनेस मुळे सुद्धा आजकाल स्पॉन्डिलोलिस्थेसिस. हॅलो, आणि ती बाई दिसली पाहिजे. नाही बाई दिसली पाहिजे ना. कोणतरी मध्ये बोलते. तर बसल्यानंतर सुद्धा आपलं पोश्चर कसं आहे, आपले शोल्डर्स. एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूट करतोय मॅम. हॅलो, सगळ्यांना म्यूट कर. हॅलो, फक्त तुम्ही मुक्ता मॅम फक्त अनम्यूट करा 1-2 मिनिटात. ओके. ओके मॅम, तुम्ही अनम्यूट करता. तर मुळात हा जो मेडिकल योग हा जो आहे तो मुळात पोश्चरल अवेअरनेस आहे. आणि पोश्चरल अवेअरनेस जर तुम्हाला नसेल तर बेसिकली खूप प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात. जर गुडघ्याला, आपण आज जनरली सगळ्यांना गुडघ्यावर गुडघा, पायावर पाय टाकून बसायची सवय असते, त्याच्यामुळे नीचे प्रॉब्लेम होतात, शोल्डर असे ड्रॉप होतात. त्याच्यामध्ये थोडंसं सायकोलॉजिकल पण काही रिझन्स असतात की शोल्डर सगळ्यांना असे बसून बसायची सवय असते, त्याच्यामुळे स्पॉन्डिलोसिस चा प्रॉब्लेम होऊ शकतो. मोबाईल हातात घेतल्यामुळे, सतत स्क्रीन समोर असल्यामुळे सुद्धा खूपसे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात.
तर अशा पद्धतीने आपल्याला पोस्चरल अवेअरनेस येणे म्हणजेच मेडिकल योग आहे. तर अशा जास्त थेरोटिकल न जाता मी प्रॅक्टिकल दाखवता तुम्हाला प्रत्येक आसनाची माहिती आणि पोस्चरल अवेअरनेस कसा आणायचा याबद्दल तुम्हाला सगळी माहिती देणार. तर माझी जी योग शिक्षक आहे, सहशिक्षक वैष्णवी काळे, ती आता याच्यामध्ये मला मदत करणार आहे. तर सुरुवातीला आपण बघतोय की समस्थिती म्हणजे आपल्या उभं राहिल्यानंतर शरीराचा पूर्ण भार आपण कसा काय पेलायचा दोन्ही पायांवर आणि कसा समतोल पूर्णपणे आपल्या शरीरावरती, पायांवरती, हिप्स वरती तो आला पाहिजे, याच्यावरती आपण आता बघणार आहोत पहिल्यांदा. हा जो बोटांचा जो भाग आहे त्याच्या खाली एक मांसल मसल असतो, त्याच्यानंतर तास, तर दोन मर्मबिंदू, अंगठ्याच्या खालचा मर्मबिंदू, पाचव्या बोटाचा खालचा मर्मबिंदू आणि तास असे 3 मर्मबिंदू समजले जातात. त्या मर्मबिंदूवरती समसमान शरीराचा भार आहे का ते आपण बघायचं. त्याच्यानंतर पुन्हा वरती हळूहळू यायचं. जो आपला अँकलचा जो भाग आहे इथे आपल्या दोन्ही पायांवरती समसमान भार आहे का शरीराच्या वजनाचा. त्याच्यानंतर दोन्ही शिर मसल वरती शरीराचं सेम वेट बेरिंग आहे का, म्हणजे समसमान भार आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर नीज वरती तुमच्या समसमान भार आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर दोन्ही थाईज वरती समसमान भार आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर हिपचे जे पोर्शन आहे तिथे त्याच्यावरती समसमान भार आहे का ते चेक करायचं. त्याच्यानंतर इथे पोट आणि पोटानंतर छाती. आता समस्थिती घेताना सुरुवातीला काय करायचं, समसमान भार पूर्णपणे त्या मर्मबिंदूंवर असा घेत पूर्ण इथपर्यंत आणायचा. शोल्डर स्लाइटली वरती उचलायचे आणि मागे फोल्ड करायचं. ही आहे समस्थिती. या समस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीराचा भार सगळ्या मसल्सवरती येतो. पाठीचा कणा पूर्णपणे जसं लॉर्डोस्टिक आणि कायफोटिक कर्वेचर मेंटेन असायला पाहिजे त्या पद्धतीने मेंटेन करतो. तर हे बेसिकली मेडिकल योगाचं बेसिक म्हणून आपण समस्थिती याच्यामध्ये आपण आपल्या शरीराचा पोस्चर नीट करतो. तुम्ही साधा विचार करा की साधे शोल्डर मागे घेतल्याने आपण किती ताठ होतो. आपण म्हणतो का आपण असे उभे राहतो. तर हे छातीवरती उचलणे, छातीवरती उचलले की अँटी ग्रॅव्हिटी हे सगळेच ऑर्गन्स वरती उचलले जातात. त्याच्यामुळे इंटरनल ऑर्गन्स जे असतात त्याच्यावरती खूप डीप लेवल पर्यंत काम होणार आहे. तर ते कसं होणार आहे तुम्हाला मी हळूहळू सांगणार. तर हे पहिली आहे मेडिकल योगाची समस्थिती. आणि इथून पुढे प्रत्येकाने आपण त्या शरीराचा भाग दोन्ही पायांवरती, दोन्ही पायांच्या गुडघ्यांवरती, कधी कधी लोक असे कृष्णासारखं उभारतात, ते कृष्ण होते, आपण नाही. ते खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. पण आपण दोन्ही शरीराचा भाग दोन्ही पायांवरती सेम वेट आलं पाहिजे. हिप्सवरती सेम वेट आले. कधी कधी आपण असे उभे राहतो, या हिपवरती किती ताण असेल याचा आपण विचार करतो का नाही. तर हा समस्थितीमधून आपल्याला ह्याचा अंदाज येतो की शरीराचा पूर्ण भार आपण कसा फेकतो. आणि शोल्डर नेहमी मागेच पाहिजे. शोल्डर ड्रॉप तुमचे झाले बघा, शोल्डर मागे आहे तर इथून तुमची नाभी पूर्ण वरती उचलली गेली, चेस्ट वरती उचलले गेले, शोल्डर खाली ढकलले गेले. त्याच्यामुळे सगळे ऑर्गन्स अँटी ग्रॅव्हिटी लिफ्ट झाले. छातीचा जो पोर्शन आहे तो पूर्ण फैलायला गेला. त्याच्यामुळे इथे असणाऱ्या हार्टला आणि लंग्सला पूर्णपणे ब्रीथ करायला जास्त जागा मिळणार आहे. इतक्या साध्या आसनामध्ये इतकं काही घडलेलं आहे. तर ह्याचा बारीक बारीक गोष्टींचा विचार मेडिकल योगामध्ये केला जातो आणि ह्याचा सगळ्याच आजारांवरती खूप फायदा होतो. डायबिटीज असेल, डायजेशन डिसऑर्डर असेल, बद्धकोष्ठता असेल किंवा मेन्सेस रिलेटेड प्रॉब्लेम असेल, या सगळ्यांवरती त्याचा परिणाम होतो. आता याच्यानंतर आपण पुढचं आसन जे बघणार आहोत ते बघणार आहे आपण सुप्त वीरासन. तर बेसिकली सुप्त वीरासनामध्ये सुप्त म्हणजे झोपलेला, वीरासन म्हणजे वीरासनासारखं झोपलेलं. तर सुप्त असं कोण आहे आपल्या शरीरामध्ये, एक ऑर्गन असं आहे जो सुप्त वीरासनासारखं काम करतो. सतत त्याचं युद्ध चालू असतं पूर्ण शरीराशी. असा ऑर्गन आहे आपला हार्ट. तर हार्टशी रिलेटेड हे जे आसन आहे सुप्त वीरासन, ह्याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. जर सगळेजण करणार असतील, ज्यांना सिव्हिअर बॅक प्रॉब्लेम असेल, आता जर कोणी करणार असेल आसन आणि सिव्हिअर जर बॅक प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हे आसन करू नये. आधी फक्त बघा
आधी फक्त बघा आणि मग तुम्ही हे आसन करा. सुरुवातीला मी तुम्हाला आसनांची मांडणी शिकवते. पहिल्यांदा लोड ठेवायचा. ठीक आहे. लोड वरती जो पंजा आहे त्याचं 5 बोटांचं अंतर इथे ठेवायचं. 5 बोटांचं अंतर ठेवल्यानंतर मोठी उशी त्याच्यावर ठेवायची. आता हे अंतर का ठेवायचं? ठीक आहे. हे अंतर ठेवायचं कारण आपण जेव्हा झोपणार आहे पाठीवरती तेव्हा पाठीचं कर्वेचर बरोबर इथे म्हणून हे 5 बोटांचं अंतर. आता पुन्हा एक कोपरापासून बोटांपर्यंतचं अंतर घेऊन इथे आपल्याला मानेखाली एक उशी ठेवायची. ठीक आहे. मी आसन बघा कसं करायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी करायचा प्रयत्न करा. मॅम एक रिक्वेस्ट ऍक्च्युली, तुम्ही मायक्रोफोन पासून लांब गेला ना तर आवाज कमी येतोय. ओके. सो थोडस म्हणजे मायक्रोफोन पाशी जवळून बोलाल का प्लीज? तू धरतेस फोन? ठीक आहे. आम्ही लॅपटॉप धरतो. आता ऐकू येते सगळ्यांना? परफेक्ट परफेक्ट. येस. ऐकू येते ना? ओके. आता मुख्यतः तुम्ही घेताना पोस्चरल अवेअरनेस कसा आहे बघा. ठीक आहे. सुरुवातीला काय करायचं आहे? आपल्याला या लोडला पकडायचं आहे. लोडला पकडल्यानंतर पाय थोडेसे मागे घ्यायचे. तुमची जी चेन आहे ती चेस्टला टच करायची. शोल्डर मागे ढकलायचे. मगाशी आपण समस्थितीमध्ये बघितलं ना त्या पद्धतीने ही शोल्डर थोडेसे मागे ढकलायचे आणि सावकाश एक एक मणका अंदाज घेऊन एक एक मणका तुमचा खाली गेला पाहिजे. व्हेरी गुड. आता जेव्हा तुम्ही खाली झोपाल तेव्हा पहिल्यांदा पाय सरळ करायचे. पायामध्ये जेवढं तुमच्या 2 हिप्स मध्ये अंतर आहे तेवढं अंतर घ्यायचं. पायाची बोटं खेचायची. पाच समोरच्या बाजूला ढकलायची. ही जी पोस्चर आहे हे पोस्चर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे पोस्चर जर पाय असे रिलॅक्स होते आपण तर ह्या मसलला ताण मिळणार आहे. तो इथे रिलॅक्स पोस्चरने मिळणार नाही. पायाची बोटं नेहमी खेचली ठेवायची. टाच ढकलली ठेवायची. इथून पूर्णपणे आपल्याला स्ट्रेट बसतो. आता सावकाश हात शोल्डरच्या लेनमध्ये तुम्हाला आडवे करायचे. अंगठा मुद्दामून टेकवायचा. ठीक आहे. आता या आसनाचा सिग्निफिकन्स काय आहे तुम्ही इथे लक्ष द्याल का की पूर्णपणे पाठीचा मणक्याला इथे आपल्याला आधार मिळालेला आहे. आधार मिळाल्यामुळे काय झालेलं आहे की इकडच्या मसलचं पूर्णपणे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे आणि इकडच्या मसलचं पूर्णपणे स्ट्रेचिंग झालेलं आहे. तर इथले जे मसल्स आहेत छातीचे बघा छातीचा मसल पूर्ण इकडनं असं स्ट्रेच झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे या मसल्सच्या खाली जे ऑर्गन्स आहेत म्हणजे हार्ट आणि लंग्स. आता इस्केमिक हार्ट डिसीजला हे कसं काम करतं? ज्या वेळेला आपण शोल्डर ड्रॉप करून असं बसतो त्यावेळेला हार्ट पण दबलं जातं आणि हार्टला जी पंपिंगची जी सवय असते ती आणखी आपण म्हणजे आणखी कमी होते. जशी हार्टला जास्त जागा मिळेल तसं तो हार्ट अजून पंप जास्त करतो. तर ह्या मसलचं जेव्हा स्ट्रेचिंग होतं त्यावेळेला इथला हार्टचे जे मसल्स इथला हार्ट जो हार्ट पण एक मसलच आहे. ठीक आहे. तर हार्ट सुद्धा ज्या ठिकाणी त्याला एवढीच जागा मिळते त्या ठिकाणी त्याला वाढवू दे जागा अजून जास्त चांगल्या पद्धतीने तो पंपिंग करतो. त्याच्यामुळे त्याची जी कार्यक्षमता आहे ती वाढते. दुसरी गोष्ट त्याच पद्धतीने बरगड्या पूर्णपणे अशा फेरवल्या गेल्या बघा. बरगड्या फेरवल्या गेल्यामुळे काय होतं की लंग्स आहे त्या लंग्सला पण जागा मिळते आणि लंग्सची कॅपॅसिटी पण खूप वाढते. तुम्ही विचार करा की अशा बरगड्या आहेत त्या बरगड्या पूर्ण अशा स्ट्रेच झाल्या त्याच्यामुळे पूर्ण आतल्या व्हायटल ऑर्गन्स स्प्रेड झालेले. अशा पद्धतीने अस्थमॅशन वरती सुद्धा हे आसन खूप छान काम करतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट पुढचे आहे. इथून बघा इथून पूर्ण पोटाच्या मसलला ताण मिळालेला आहे. ठीक आहे. पोटाच्या मध्ये मेन कुठल्या ऑर्गन्स आहेत आपली डायजेस्टिव्ह सिस्टमचे सगळे ऑर्गन्स इथे आहेत. इकडनं असं जे वरती असेंडिंग नंतर ट्रान्सफर्स आणि असं डिसेंडिंग असं मोठं आतडं आहे. त्याच्या आत विटवायांनी छोटं आतडं आहे. इथे आतमध्ये स्टमक आहे. इथे सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत जे आपले एक्सक्रीटरी सिस्टमचे आहेत म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट वगैरे सगळे जे युरिनरी ब्लॅडर म्हणा किंवा
आपले गॉल ब्लॅडर म्हणा, हे सगळे ऑर्गन्स इथे आहेत. आता इथून स्ट्रेच झाल्यामुळे सुद्धा त्या ऑर्गनला सुद्धा ब्लड सर्क्युलेशन फ्लो खूप वाढणार आहे. कारण इथल्या मसल स्ट्रेच झाली की तिथं ब्लड फ्लो जाणार आहे आणि तो ब्लड फ्लो गेल्यामुळे आतमध्ये पण त्याची कार्यक्षमता खूप सुधारणार आहे. अशा पद्धतीने दिसणारा अतिशय साधू आसन आहे, पण याचे फायदे इस्केमिक हार्ट डिसीजला, डायबिटीसला कसं काय? तर डायबिटीसला मुळात काय होतं की जी शुगर वाढलेली असते त्या शुगरचं कन्झम्पशनच होत नसतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण शुगरचा इंटेक करतो त्याचा वापर तेवढ्या पद्धतीने होतो का? तर नाही होत. म्हणून ती शुगर साठवली जाते आणि ती दिसते आपल्या रिपोर्ट मध्ये. इथे काय होतं, बॅकचे मसल ज्या ठिकाणी मसल कॉन्ट्रॅक्शन होतं त्या ठिकाणी ग्लुकोजची मागणी वाढते आणि ग्लुकोजची मागणी वाढल्यानंतर त्या ठिकाणची शुगर यूज होते, ग्लुकोज वापरलं जातं आणि अशा पद्धतीने शुगर वापरून ती जळून जाते. म्हणून त्याच्यामध्ये अशा सारख्या आसनांमध्ये डायबिटीज, इस्केमिक हार्ट डिसीज, अस्थमा यासारख्या रोगांवरती अतिशय सुंदररित्या काम केलं जातं. ओके, आता हे आसन स्थिती सोडायची कशी? आधी हात जवळ घ्यायचे पोटावर, त्याच्यानंतर पाय जवळ घ्यायचे. कोणी असं एकदम घाईघाईने सोडायचं नाही. त्याच्यानंतर सावकाश उजवीकडे कुशीवर ठेवायचं, कुशीवर घे आणि कुशीवर एक 5-6 सेकंद झोपून राहायचं. असं एकदम बॅक बेंडिंग मधनं ओके. आता ह्याच्यानंतर जे आपण आसन करणार आहोत त्याच्या पुढचं आसन आहे सुप्तबद्ध कोणासन. सुप्तबद्ध कोणासनामध्ये हे आहे, हीच स्थिती आहे तुमच्या सगळ्या लोडची आणि उशांची. आता समजा इथे लोड आहे, एक फक्त तुम्हाला मी ऍडिंग करेन, इथे लोड ठेवायची ऐवजी उशी तुम्ही वापरू शकता, पण जेव्हा इथे उशी वापराल लोड हा मोठा असतो त्यावेळेला इथे डोक्याखाली ही उशी अशी खाली ठेवू शकते. म्हणून इथे पण उशीची मांडणी करायची म्हणजे ते बॅलन्सिंग व्यवस्थित होतं. ओके, आता आपण सुप्तबद्ध कोणासन बघूया. आता सुप्तबद्ध कोणासनामध्ये तुम्हाला भद्रासन म्हणजे आपण म्हणतो बटरफ्लाय पोज ती घ्यायची आधी. लोडला पकडायचं. आता परत पुन्हा ती स्थिती, ती तुमची चेस्टला टेकली पाहिजे, शोल्डर्स मागे गेले पाहिजेत आणि सावकाश झोपायचं आहे. आणि हात पुन्हा पसरवले. ओके, पहिली गोष्ट सुप्तबद्ध कोणासन. बद्ध म्हणजे काय? बांधलेले. काय बांधलेले? इथे पाय बांधलेले आहेत. ओके, पाय बांधलेले आहेत म्हणजे इथे आपण त्याला आपण बद्ध म्हणजे बांधलेले, तुम्हाला सुप्तबद्ध कोणासन म्हणतो. आता सुप्तबद्ध कोणासन हे आसन तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये पण घेऊ शकता. असं पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत आपण सुप्तबद्ध कोणासन घेऊ शकतो. सुप्तबद्ध कोणासनाचा सगळ्यात मोठा जो उपयोग होतो तो होतो कॉन्स्टिपेशन मध्ये. ठीक आहे, तर कॉन्स्टिपेशन मध्ये कसं होतं, आता मगाशी तुम्हाला कसं सांगितलं तसं की इथे पण बघा सेम मसल स्ट्रेच झाले पण जास्त स्ट्रेच झाले मगापेक्षा. मगाशी पाय सरळ होते पण पायाची स्थिती आता बदलल्यामुळे आणखी स्ट्रेच झाले. ठीक आहे, स्ट्रेच झाल्यामुळे काय होतं मुळात म्हणजे बेसिकली कॉन्स्टिपेशन होण्याचं जे कारण असतं त्याला मूळ कारण असतं पेरिस्टाल्टिक नावाची मुवमेंट. म्हणजे आपण बेसिकली इथून इसोफेगस पासून जी आपली अन्ननलिका असते ती सुरू होते, इथून ती खाली स्टमक पासून. इथपासून एक अशी समुद्राची अशी वेव असते, त्या वेव प्रमाणे मुवमेंट होत असते. आपण अन्न घेतलं की ते ढकलतो आपण, ही एक वेव आहे. असं ढकलत ते स्टमक पर्यंत येतं. स्टमक मधून पुढे त्याच्या क्रियामध्ये लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जातो. ही सगळी जी मुवमेंट आहे ही अन्न पुढे ढकलणे, ढकलण्याला आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतो. ही अशी होते आणि ही पेरिस्टाल्टिक मुवमेंट आपल्या सगळ्या आतड्यांमध्ये चालू असते कंटिन्युअस. ओके, तर सुप्तबद्ध कोणासनामध्ये आपण ही पेरिस्टाल्टिक मुवमेंट अतिशय चांगली होते आणि त्याच्यावर मुळात काम केलं जातं. कारण इथल्या सगळ्या मसलला जो स्ट्रेस बसतो त्याच्यामुळे इथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ते ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे पूर्णपणे आतल्या ऑर्गन्स पर्यंत ते जातं ब्लड सर्क्युलेशन आणि त्याचं कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढते. त्याच पद्धतीने डायबिटीस. आता
डायबिटीज वरती कसं काम करणार. तर मगाशी सांगितलं तसं की एकतर शुगर कन्झम्पशन जे आहे ते शुगर यूज होऊन शुगरचं बॉल कमी असतं. पण मुळात काय होतं की इथं जो पॅनक्रिया असतो तर पॅनक्रियाला स्टिम्युलेट करायचं म्हणजे पॅनक्रियाला स्टिम्युलेशनच्या पेक्षा मी शब्दावर ऍक्टिव्ह करायचं जास्त. त्याचं काम या दोन्ही आसनांमध्ये होतं आणि पूर्णपणे डायजेस्टिव्ह सिस्टीमचाच एक तो पार्ट आहे. सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती काम करण्याचं मुख्यतः काम या सुप्तबद्ध कोणासनामध्ये होतं आणि स्पेसिफिकली कॉन्स्टिपेशन वर तर अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी मध्ये मुळामध्ये प्रेग्नन्सी मध्ये काय होतं की जेव्हा 9व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं त्यावेळेला इथलं अंतर वाढणं खूप गरजेचं असतं. तर ते अंतर या आसनाने वाढायला मदत होते. म्हणजे जी फ्लेक्झिबिलिटी वाढायची आहे या मसल्सची इथल्या जे मसल्स पोटापासून संपतात म्हणजे इथे संपतात आणि इथून चालू होतात त्या मसलला स्ट्रेच बसतो आणि मुळात त्याच्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये हे आसन अतिशय उपयोगी आहे. 9व्या महिन्यापर्यंत देऊ शकता. फक्त एकच आहे की कोणालाही विचारल्याशिवाय हे करायचं नाही. अंडर मेडिकल गायडन्स मेडिकल इन्स्ट्रक्टरचा अंडरच हे तुम्ही करू शकता. आता हे आसन सोडायचं कसं. पुन्हा हात जवळ घ्यायचे सावकाश पाय सरळ करायचे. पायाला खूप ताण आलेला असतो. आता उजवीकडे वळायचं आणि सावकाश खाली 2-5 सेकंद असं पडून राहायचं. आणि सावकाश उठायचं. ओके. आता त्याच्यानंतर आपण पुढचं ही 2 आसने जी आपण बघितली ती बेसिकली आपण म्हणू इस्केमिक हार्ट डिसीज, कॉन्स्टिपेशन, त्याच्यानंतर बॅकच्या प्रॉब्लेम वरती युजफुल आहेत आणि प्रेग्नन्सी वरती किंवा पीसीओडी सारख्या प्रॉब्लेम वरती पण. आता आपण बघणार आहोत गुडघ्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरती सगळ्यात बेसिक मी तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहेत. एक पवन मुक्तासन हे तुम्हाला माहिती पण असेल पण पवन मुक्तासन मेडिकल योगामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने करतात आणि दुसरं पालनपुष्ठासन. तर या 2 मध्ये कसा नीपेन मध्ये फायदा होतो हे पण तुम्हाला मी समजावतो. ओके. सगळ्यांना दिसतंय ना. आता नाही दिसत आहे. एक मिनिट. दिसतंय? आता दिसतंय. हा ओके. मुळात पवन मुक्तासन करताना आपण असे कधी पाय टेकत होतो. हा तर पाय मुख्यतः इथे भिंतीला कंपल्सरी टेकवायचे. मी तुम्हाला जसं प्रॅक्टिस शिकवलं होतं. आता पाय टेकायला खाली जा आणि सिंपल पवन मुक्तासन करतो. सिंपल पवन मुक्तासन आपण काय करतो पाय रिलॅक्स करतो उजवा पाय किंवा डावा पाय पोटावर घेतो आणि धरतो. आता बघा हिने साधं पवन मुक्तासन केलेलं आहे. काय होतं बघा आपण मुळात पवन मुक्तासन करतो नी पेन कमी करण्यासाठी किंवा पवन म्हणजे गॅसेससाठी याचा खूप उपयोग होतो. पवन मुक्त होणे याचा अर्थ तो होतो. तर जेव्हा हा पाय इथे उचलतो तेव्हा हा पाय सुद्धा दिसा उचलला गेला पाहिजे जो उचलला नाही पाहिजे. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला असं आसन करायचं असेल तेव्हा थोडंसं तेव्हा तुम्ही या पायाची पोटाशी खेचायची आणि मग तुम्ही असं आसन करू शकता. मग हे बरोबर कर्वेचर मेंटेन. आता मेडिकल लेवलमध्ये कसं आसन करायचं पाय पाय पूर्ण भिंतीला टेकवायचे. पाय कंबर पुढे अशी ढकलायची. कशी बघा आता एक बेसिक मुवमेंट तुम्हाला सांगतो. तुम्ही काय केलं पाय पुढे गेले कंबर उचलली. हा कंबर उचलल्यामुळे किंवा कंबर उचलल्यामुळे पेल्विकची एक मुवमेंट झाली अशी. त्याला म्हणतात अँटीवर्शन ऑफ पेल्विक. म्हणजे काय तर पेल्विक अँटी ग्रॅव्हिटी उचललं गेल्यावर आणि पेल्विक अँटी ग्रॅव्हिटी वरती उचलल्यामुळे ऑर्गन्स पण अँटी ग्रॅव्हिटी वरती लिफ्ट होतात. परत एकदा बघा काय होल्ड कर उचल ठेव. पेल्विक उचललं गेलं आता ठेव खाली. ओके आणि आता खाली
आता बघा, हे असं प्लेस केल्यामुळे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की पाठीचा जो लॉर्डरची कर्वेचर आहे तिथे पाठ अशी आतमध्ये जाते. ते कर्वेचरचा म्हणजे जमीन आणि त्या कर्वेचर मधलं अंतर पण कमी होते या पद्धतीने केल्यामुळे. आता पवनमुक्तासनामध्ये नेहमी असं सांगितलं जातं की डावा पाय घ्यायचा का उजवा पाय घ्यायचा. त्याचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला मी सांगते आता. बेसिकली मोठं आतडं कशा पद्धतीने आहे तर मोठं आतडं कसं आहे, आतमध्ये वेटोळ्याच्या स्वरूपामध्ये इथे लहान आतडं आहे. लहान आतडं त्याला इथे टच होतं मोठ्या आतड्याला आणि इथून ते उजव्या बाजूने सुरू होतं, उजव्या बाजूने वरती जातं, मग ते लेफ्ट साईडला वळतं, इथं आडवं आतड होतं ते आणि मग परत खाली डाव्या साईडला येतं. तर पहिल्यांदा सुरुवात नेहमी उजव्या बाजूने करायची का, कारण इथून वरती सगळा मलभाग जाणार आहे, मग तो ट्रान्सव्हर्स कोलॉन मध्ये जाणार आहे म्हणजे आतड्यामध्ये आणि तिथून तो डिसेंडिंग कोलॉन मध्ये जाणार आहे म्हणजे उभ्या खाली येणाऱ्या आतड्याकडे जाणार आहे. म्हणून सुरुवातीला करायची उजव्या पायापासून. उजव्या पायाने सुरुवात केली, पायाची बोटं खेचलेली, टाच ढकललेली, हा पाय उचलायचा नाही. उजव्या पायाने जेव्हा आपण करतो तेव्हा जे असेंडिंग कोलॉन आहे म्हणजे वरती जाणारे जे कोलॉन आहे त्याच्यावरती दाब देणार आहे. त्याच्यावरती दाब आल्यामुळे तिथलं त्याचा ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो वाढणार आहे आणि त्याचं अतिशय कार्यक्षमता वाढणार आहे. हे आसन आपण 1 मिनिट केल्यानंतर दुसरं कुठलं आसन घ्यायचं, म्हणजे पुढे काय करायचं तर दोन्ही पाय जेव्हा दोन्ही पाय येतात तेव्हा जे ट्रान्सव्हर्स कोलॉन आहे म्हणजे आडवं कोलॉन आहे असं आडव्या पद्धतीचं त्याच्यावर दोन्ही पायांनी दाब बसतो. ठीक आहे, म्हणजे आता आपलं असेंडिंग कोलॉन झालं, ट्रान्सव्हर्स कोलॉन झालं. आता खालच्या बाजूला जे येणार आहे डिसेंडिंग कोलॉन, त्यासाठी उजवा पाय सोडायचा सावकाश आणि त्या कोलॉन वरती पूर्ण भार द्यायचा. पायाची बोटं कंपल्सरी ढकललेली छातीकडे आणि टाच समोर पुढे ढकललेली अपोजिट डिरेक्शनला. याला खूप महत्व आहे या पद्धतीला, याच्याने पायाचं कर्वेचर मेंटेन राहतं. अशा पद्धतीने आपण पूर्ण मोठ्या आतड्यावरती दोन्ही पायांचा भार आणतो आणि त्याच्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याची कार्यक्षमता वाढते. कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो, गॅस पास होतो, अपानवायूवरती काम केलं जातं. मी अपानवायूवरती फार बोलणार नाही कारण ते खूप मोठं आहे, पण अपानवायू हा सगळ्या वेस्टेजसाठी कारणीभूत असतो, त्या अपानवायूवरती काम केलं जातं. तर इतक्या दिसताना अतिशय सोपं असं नाही पण करायला खूप डीप मध्ये जर आपण विचार केला तर खूप उपयोगी हे आसन आहे. आता सावकाश पाय सरळ करायचे. पाय जवळ घ्यायचे आणि सावकाश एका कुशीवर पडून. हे झालं पवन मुक्तासन. आता मुळात आता पुढच्या वेळेला पुढचं जे आसन आपण करणार आहोत ते करणार आहोत जठर परिवर्तन. त्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक आसन शिकवते गुडघ्यांसाठी. झोप आता बरं. तसंच पायाची स्थिती सेमच घ्यायची, पाय टेकवायचे भिंतीला, सावकाश नाही आधी पाय फोल्ड कर, पुढे सरक, हा लाव पाय भिंतीला आणि सावकाश झोपायचं. आपण आता पादपृष्ठासन करणार आहोत. खूप सोपं आसन दिसताना पण अतिशय इफेक्टिव्ह असं आसन आहे. तर झोपताना मुगासारखे झोपायचं. आपण पवन मुक्तासनासाठी जे पोस्चर घेत होतो त्याच पोस्चर प्रमाणे झोपायचे. ओके, आता सावकाश उजवा पाय वरती घ्यायचा, घे. ठीक आहे, आता मी फक्त एक पोर्शन आहे थोडासा पाय खाली आण. हा जो पायांच्या खालचा जो पोर्शन आहे मांसल भाग तिथे आपल्याला ओढणी लावायची आहे. इथे खाली मध्ये नाही, या मांसल भागालाच ती ओढणी आली पाहिजे. ठीक आहे, सावकाश पाय वरती घ्यायचा, वरती हा बस. बघा इथे परत पायाची बोटं अशी हा बस इथे पायाची बोटं स्वतःकडे खेचलेली, गुडघा ताठ, गुडघा समजा ज्यांचे गुडघे दुखत असतील तर तुमच्या गुडघा इथे येत असेल तर इथपर्यंतच करा. नॉट नेसेसरी तुम्ही तर वरती आणलं पाहिजे. इथे फ्लेक्सिबिलिटी खूप चालू आहे त्याच्यामुळे इथे वरती येते. पायाची टच कंपल्सरी
छडी वरच्या दिशेने ढकललेली आहे. हे पादांगुष्ठासन जे आहे त्याचा हा पहिला प्रकार आहे. पकड. दोन्ही ओढण्याचे डोकं हातात पकडायची आणि पायाची बोटं स्वतःकडे खेचलेली, टाच जी आहे वरती सीडीकडे ढकललेली. आता इथे काय परिणाम होतात बघा. गुडघा बेसिकली हे गुडघ्यासाठी काय उपयोगी. तर गुडघा जो आहे सगळ्यांना दिसत असेल महिन्यामध्ये व्यवस्थित. हा गुडघा आहे. ठीक आहे, मी हात ठेवला तिथं गुडघा आहे. गुडघ्याला इकडनं एका मसलनी पकडलंय, इनर थाई. मागणं एका मसलनी पकडले आणि त्या साईडच्या जी क्रीज असते इकडनं एका मसलला धरलेलं आहे. या चारही बाजूंनी आणि पुढनं या चारही बाजूंनी इथं नीला धरून ठेवलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपले इनर थाईज क्वाड्रिसेप मसल तेवढा टाईट होत नाही, कारण क्वाड्रिसेप मसलचा यूज सगळीकडे चालताना पण आता सगळीकडे होत असतो. पण नेहमी लक्षात बघा तुम्ही की लोक म्हणतात माझा पाय उठताना पाय दुखतो का, कारण त्यांचे हे बॅक थायचे जे मसल असतात हॅमस्ट्रिंग मसल ते वीक असतात. क्वाड्रिसेप एवढा वीक नसतो कारण तो खूप यूज असतो. म्हणून हा मसल इनर थाय, आउटर थायचा इलियोटिबियल बँड, हॅमस्ट्रिंगचा मसल, हे मसल जेव्हा टाईट होतात तेव्हा ते नीला धरून ठेवतात असं टाईट, आणि मग कुठेही त्याला हालचाल करू देत नाही. आणि एकदा त्यांनी त्यांचे लिगामेंट्स टाईट झाले की इथे घर्षण चालू होतं, आणि घर्षण चालू झालं की तिथे नी बँड चालू होतो. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल रिझल्ट पण बरे आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये बेसिकली. तर या सगळ्या मसलला पादांगुष्ठासनातनं अतिशय चांगला स्ट्रेच बसतो. बघा पायाचे टाच खेचलेली आहे. या पहिल्या प्रकारामध्ये पूर्ण मागचा बाजू काढला गेलेला आहे, पुढची बाजू ती कॉन्ट्रॅक्शन मध्ये आहे. ही सगळीच असणं तुमच्या डायबिटीसवर पण काम करणार आहे, कारण शुगर यूज होते. तर बेसिकली इथं स्ट्रेस पडलेला आहे आणि इथल्यापासून कॉन्ट्रॅक्शन मध्ये एकदमसाठी ताकद वाढवली आहे. आता हा झाला प्रकार 1. आता प्रकार 2. प्रकार 2 मध्ये आपण थोडासा पाय तिरका मिळणार आहे. पायाची स्थिती तीच, बोटं छातीकडे खेचलेली, पाच वरती. याच्यामध्ये हे इथले मसल्स असतात साईडचे, हिप पर्यंत गेलेले, तिथपर्यंत तिला स्ट्रेच करतो. आपण या पायाने बघूया, हिप सगळ्यांना लक्षात घेऊ. बघा आता तिने हा पाय आणलाय डावीकडे, पायाची मध्ये खेचलेली आहे. हे बघा जसा हा तीन पाय आणला डावीकडे तसं इथून पूर्णपणे तुम्हाला हा स्ट्रेच इथपर्यंत येतो. हा स्ट्रेच तुम्ही सायटिका मध्ये पण करू शकता. सायटिका पेन याच्याने खूप कमी होतो. आणि हेच तुम्हाला असं वाटत असेल की हे बॅक पेन साठी कसं काय उपयोगी, तर ज्या मणक्यांमध्ये ज्या नसा सुरू होतात सगळ्या इथे होतात. त्यामुळे तुम्हाला जर बॅक पेन घालवायचं असेल तर तुम्ही पहिला पायातलं पेन घालवा. ज्यांना गुडघ्याचे त्रास होतात त्यांना बॅक पेन असतोच. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला बॅक पेन घालवायचं असेल तर पहिला गुडघ्याचा ताण घालवायचा, गुडघ्याचे सगळे मसल स्ट्रेच करायचे, म्हणजे बॅक मध्ये थोडं प्रेशर कमी होतं. हा झाला पादांगुष्ठाचा प्रकार 2. आता पादांगुष्ठ प्रकार 3 या बाजूने करायचा. हाच पाय इकडे आणायचा. बघा याच्यामध्ये पूर्णपणे कुचल बाजू, याच्यामध्ये पण बघा पायाची बोटं खेचलेली परत. याच्यामध्ये बघा पूर्ण इनर थाय तुमचा याच्यामध्ये स्ट्रेच झालेला आहे, आणि पाठीमागचे मसल तुमचे कॉन्ट्रॅक्ट झाले, त्याच्यामुळे तिकडचे मसल पण तुमचे व्यवस्थित त्याची स्ट्रेंथनिंग होईल आणि इनर थायच्या मसल्सचं पूर्णपणे स्ट्रेचिंग होणार आहे. अशा पद्धतीने नी पेन कमी करण्यासाठी या सिंपल 3 पादांगुष्ठांच्या प्रकाराचा अतिशय उपयोग आपल्याला बघायला मिळतो. पण अगेन सूचना एकच आहे, मी शिकवलं म्हणून लगेच कोणीही हे ट्राय करू नका, कारण गायडन्स अंडर गायडन्स करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या नीला का पेन आहे, कशामुळे आहे, त्याची कारणं थोडीशी इमोशनल पण असतात, थोडीशी स्ट्रक्चरल पण इम्बॅलन्स असतो, त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अंडर ट्रेनरच्याच हे सगळे प्रकार करायचे. बस आता शेवटचं जे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत की जठर परिवर्तन नावाचा एक प्रकार आहे. खूप सावकाश उजव्या मुठीवर वर आणि सावकाश. जठर परिवर्तन, जठर म्हणजे काय, परिवर्तन म्हणजे काय, बदल करणे. कसला बदल,
तर चांगल्या अर्थाने बदल. परिवर्तनाचा अर्थ असा आपण घेतो की सर्क्युलेशन मुवमेंट. तर जठरानंतर अग्न्यामध्ये सगळ्या सर्क्युलेशन टाईपच मुवमेंट आहे. तर या सगळ्या मुवमेंट वरती किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती बेसिकली काम करणारं हे जठर परिवर्तन आहे. जठर परिवर्तन ही मुवमेंट आहे, हे असं नाही. शुगर कंझम्पशन पण कमी होणार आहे आणि डायबिटीजवर सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम होतो. तुमच्या पोटाचे जे मसल्स असतात त्याला कोर म्हणतात, त्याची ताकद अतिशय चांगली वाढते याच्याने. ओके, याच्यावर कसे करायचे आपण एकदा बघूया. अगेन दाखवलं तुम्ही लगेच करू नका. बॅक बेंडिंग असणार, बॅक पेन असणाऱ्यांनी तर हा लगेच करूच नका. हार्नियाच्या लोकांना हा चालत नाही, कारण हार्नियानी त्यांना हार्निया अम्बिलिकल हार्निया स्पेसिफिकली असेल त्यांनी हा जठर परिवर्तन करायचा नाही. अगेन काय सगळं घ्यायचंय, लाईटली कंपोज करायची. बघा इथं परत आपण पेल्विक टिल्ट केलेला आहे, पेल्विक ऍक्टिव्हेशन करून अगेन ते ऍक्टिव्हेट केलं. ठीक आहे. आता झोपल्यानंतर तुम्हाला हवा तसा लोड तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचा. आता पहिल्यापासून तुम्ही सगळं मला विचाराल की आपण लोड का घ्यायचा. तर लोड याच्यासाठी घ्यायचा की ज्यांना जनरली बॅक पेन वगैरे असतो किंवा स्लाइड बॅक पेन असतो किंवा ज्यांची बॅक स्टिफ असते त्यांना असे पाय उचलता सुद्धा येत नसतात. म्हणजे आता मी एन नंबर ऑफ पेशंट हँडल केले त्यामुळे मला माहिती की जरा जरी पाय उचलले की त्यांच्या पाठीमध्ये कळ येते किंवा तेव्हा या लोडचा किंवा याच्या खाली जर उशी जर असं घेतली बेस व्यायाम करताना तर त्याचा उपयोग होतो आणि बेसिकली तुमची कंबर आणि पाय हे जमिनीला सरळ करतात, जमिनीला असे पॅरलल राहतात. जठर परिवर्तन करताना पहिल्यांदा फुल ताडासनासारखं पारंपरिक योगासनामध्ये जे झोपून ताडासन आहे त्याच्यासारखं हे पूर्ण स्ट्रेच घ्यायचं आहे. पण आपण मुवमेंट करणार आहोत त्याच्या आधी हा स्ट्रेच घेणं गरजेचं आहे. आता सावकाश हात दोन्ही खाली घ्यायचे आणि पहिली मुवमेंट आपण बघणार आहोत. पाय सावकाश पोटावर घ्यायचे, पायाची बोटं परत खेचून घ्यायची. कुठल्याही मेडिकल योगाचं सगळ्यात मेन आहे पायाची बोटं हातीकडे टाळ्यासमोर ढकललेली. आता सुरुवात आपण रोटेशन करणार आहोत. पूर्ण सुरुवात करायची राईट पासून लेफ्ट पर्यंत. बघा इथे पूर्ण तुमचा पोटाच्या मुवमेंट मध्ये किती फरक पडतोय. सगळं आतली पोटाच्या सगळ्या ऑर्गन्सला याच्यामुळे काम मिळते. पोटाचे वरचे मसल्स जे असतात ऑब्लिक्स, ट्रान्सवर्स अब्डोमिनस यासारखे जे मसल्स आतल्या ऑर्गनला जी सिक्युरिटी देतात किंवा वरनं आवरण देतात त्या मसलवरती काम होतं आणि त्या मसलमुळे वरती काम झाल्यामुळे आतल्या ऑर्गन्सला रक्तपुरवठा खूप चांगला होतो आणि त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीमला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यामध्ये अगेन जिथे जिथे शुगर पोटामध्ये खूप चरबी असते, पोटामध्ये खूप चरबी असते ती चरबी कमी करायला खूप उपयोग होतो याचा. आणि मुळात एक मिनिट, मुळात आपलं जे नाभी म्हणतो आपण की आपलं ब्लड हे ग्रॅव्हिटीचा जो मेन पॉइंट आहे म्हणजे आपल्या शरीराचा ग्रॅव्हिटिकल पॉइंट जो आहे तो नाभीपाशी आहे. हा हल्ला तर आपलं सगळं बॅलन्सिंग हलतं. म्हणून बघा प्रेग्नन्सी मध्ये काय होतं, हा ग्रॅव्हिटीचा जो पॉइंट असतो हा पुढे येतो त्यामुळे त्या प्रेग्नंट बायकांना खूप सामोरं चाला असं सांगितलं जातं कारण ग्रॅव्हिटी हललेली असते. तर ह्या ग्रॅव्हिटीकडचा जो पॉइंट असतो इथे जे कोर मसल जे आपण म्हणतो त्याच्यावरती स्ट्रेंथनिंग होण्याचं काम बेसिकली त्या जठर परिवर्तनामध्ये खूप चांगल्या प्रमाणात केलं जातं. अगेन हार्नियाला चालणार नाही, प्रेग्नन्सीला चालणार नाही, सिव्हिअर बॅक पेनला चालणार नाही, बॅक फ्रॅक्चर असेल तर चालणार नाही. ओके, त्याच्यानंतर बोन रिप्लेसमेंट असेल आपल्या हिपची त्यालाही चालणार नाही. आता सेम परत पाय पोटावर घ्यायचे आणि दुसऱ्या पद्धतीने लेफ्ट टू राईट असं रोटेशन करायचं. याच्यामध्ये पायाच्या मसल्सचं सुद्धा स्ट्रेंथनिंग होणार आहे. सावकाश पुन्हा घेताना डायरेक्ट पाय खाली ठेवायचे नाही, आधी पोटावर घ्यायचे आणि मग सावकाश खाली ठेवायचे. ओके, आता जठर परिवर्तन प्रकार 2 आपण बघणार आहोत. पोटावर पाय घ्यायचे, पायाची बोटं खेचलेली, हात समोर टाकलेली, पाय सरळ करायचे, पाय सरळ कर
पूर्ण सरळ कर, खाली टेकू नकोस. पायामध्ये अंतर वाढवायचं, पुन्हा कमी करायचं अंतर, पुन्हा पाय जवळ घ्यायचे, पुन्हा पाय सरळ करायचे, पाय अंतर घ्यायचं, जवळ घ्यायचे आणि पुन्हा जवळ करायचं. आता सावकाश पाय फिरव. असे जठर परिवर्तनाचे बरेच प्रकार आहेत. ओके, पण हे तुम्हाला मी बेसिक करून सांगितलंय. कुठल्याही गाड्यांच्या अंडर करू नका. त्याची किंवा पोस्टर घ्यायची पद्धत, पोस्टर सोडायची पद्धत एक ठरलेली आहे, इन्स्ट्रक्टरला विचारून करायची. आता सोडताना काय करायचं, तो जो लोड आहे हिप्स वरती उचलायचे, कंबर वरती उचल, लोड पूर्णपणे सरकवायचा, खाली पाय सरकव आणि थोडा वेळ गुडघ्यांखाली हा लोड घ्यायचा आणि याच्यावर रेस्ट करायची. ही अशी रेस्ट करायची. शरीराला जो जठर परिवर्तन करून जो थकवा आलेला आहे तो एकदम निघून जातो. कारण नुसतं पोटामध्ये काम होत तर इथले मसल्स पण दबतात. तर त्यांना रिलॅक्सेशन देण्यासाठी शेवट याचा असं करायचं. ठीक आहे, आता सावकाश पाय जवळ घे. And relax. अशा पद्धतीने मेडिकल योगातली वेगवेगळी आसनं जी आहेत ती वेगवेगळ्या आजारांवरती अशा पद्धतीने काम करतात. फक्त ही आसनं ही कुठल्या तरी तुम्ही गायडन्सच्या अंडर करा, डायरेक्ट करू नका, कारण ते इतकं सोपं नाहीये करणं. आता कोणाला जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून, बोला. मॅम मला स्लिप डिस्क आहे L4 L5 मध्ये, तर मी हे करू शकते का आसनं? ऍक्च्युली स्लिप डिस्क नक्की कुठे आहे हे बघायला लागेल आपल्याला. तुमच्याकडे एक्सरेचे रिपोर्ट बघितल्याशिवाय ते आपल्याला तसं सांगता येत नाही बेसिकली. एक्सरे केलाय मॅम मी आणि MRI पण झालाय. L4 L5 मध्ये सांगितले त्यांनी बर, की डिस्क स्लिप झाली आणि थोडीशी कडक झाली म्हणे त्या ठिकाणी. अच्छा, तर त्यांनी मला मेडिकेशन असं काही दिलं नाहीये, मेडिसिन. ओके. योगा करायला सांगितलंय, तर मी योगा तसा रेग्युलरली पहिल्यापासून करते. हा, हा, हा. पण तर त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्हाला सुप्तविरासनाचा उपयोग होईल मसल्सची तिथल्या ताकद वाढवण्यासाठी. पण अगेन मी तुम्हाला सांगेन की कोणाला विचारल्याशिवाय ही आसनं करू नका, कारण बारकावे जे आहेत ते इन्स्ट्रक्टरच्या अंडरच राहून करणं अतिशय गरजेचं आहे. आणि स्लिप डिस्क सारखा प्रॉब्लेम तो आपल्याला वाढवायचा नाहीये, त्याच्यामुळे अंडर गायडन्स केलेलं कधीही चांगलं. पण सुप्तविरासन तुम्ही करू शकता. सुप्तविरासनामध्ये ती तेवढी म्हणजे पूर्ण पाठीचा कणा टेकलेला असल्यामुळे त्रास कमी होतो. सुप्तविरासन चालेल. सुप्तबद्ध कोणाचं मी सजेस्ट नाही करणार, कारण थोडं कर्वेचर वाढतं त्याच्यामध्ये. ओके. आणि मॅम एक अजून होतं की सूर्यनमस्कार केलेले चालतात नाही म्हणजे करायचे सूर्यनमस्कार. आधी सूर्यनमस्कार तुम्हाला कधी करता येतील, जेव्हा तुम्ही तुमच्या पोटाच्या मसलची स्ट्रेंथनिंग कराल, त्याच्याशिवाय अच्छा. सूर्यनमस्कार. कारण सूर्यनमस्कारामध्ये एक्स्ट्रीम बॅक बेंडिंग आहे, एक्स्ट्रीम फ्रंट बेंडिंग आहे. तेवढी कपॅसिटी आता तुमच्या पोटाच्या मसल्सची नाहीये. पोटाच्या मसलची ताकद वाढवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. पण त्याच्या आधी कोर मसल डेव्हलपमेंट. नुसतं योगासनं तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगते, मी फक्त योगासनं किंवा फक्त मेडिकल योगा घेत नाही, मी भरपूर एक्सरसाइज करून घेते. तर एक्सरसाइज हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. एखादा मसलला तुमची ताकद जर वाढवायची असेल तर तुम्हाला एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. म्हणून फक्त योगा केलं तर चालेल का, फक्त हे आसन केलं तर चालेल का, नाही. त्याच्या बरोबरीने तुम्हाला एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. स्पेसिफिक आता फॉर एक्झाम्पल स्लिप डिस्क वाल्या लोकांसाठी आम्ही कोर डेव्हलपमेंट करतो, कारण कोरची डेव्हलप झाली तर तुमची पाठ टाळून येते. मग पाठ डेव्हलप करण्यासाठी आम्ही पाठीचे एक्सरसाइज घेतो, थेराबँडचे घेतो किंवा डंबेल एक्सरसाइज घेतो. तर असे पण वेगळे त्याच्यामध्ये म्हणजे नुसता एका अंगाने विचार नाही करतात. जेव्हा माझ्याकडे आता मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगेन, माझ्याकडे जेव्हा स्लिप डिस्कचा किंवा एक पेशंट आला होता स्पायनल फ्रॅक्चर, थोरॅसिक स्पायनल फ्रॅक्चर होतं, त्यावेळेला नुसतं त्यांना ट्विस्टिंगची आसनं किंवा नुसती पण बेंडिंगची आसनं उपयोग होत नाही. आधी मुळात त्या तिथल्या बाजूची मसलची ताकद वाढवणे आणि नंतर फ्लेक्झिबिलिटी वाढवणे, त्याच्या बरोबरीने ह्या दोन्हीवरती काम करावं लागतं. त्याच्यामुळे बोला. ऍक्च्युली मी श्रीरामपूर वरनं बोलतेय, म्हणजे आय एम फ्रॉम श्रीरामपूर.
तर तुम्ही ऑनलाईन गायडन्स पण आहे का, म्हणजे ऑनलाईन हो हो क्लासेस? देते मी ऑनलाईन गायडन्स. ओके सर मॅम, तुम्ही जर मॅडम, शेअर केलं तर मग माझा आय कॅन जॉईन फॉर युअर क्लासेस. तुम्हाला नंबर माझ्या मॅडम आहेत ना त्यांच्याकडनं मिळेल. नंदिनी देशपांडे ज्या मॅडम आहेत ना मी त्यांच्याकडनं मी तुम्हाला मिळेल. ग्रुपवर नंबर शेअर करते या मॅडमचा. हम्म. तुम्ही डायरेक्ट ओके, कॉन्टॅक्ट ओके. करू शकता त्यांना. चालेल ओके, चालेल. थँक्यू मॅम, मॅडम, थँक्यू व्हेरी मच. मला गुडघा दुखायचा खूप त्रास आहे. बर, म्हणजे बाकी काही त्रास तुमचा गुडघा, नाही. मला एक सांगा तुमचं नाव हा. काय मॅम? विद्या कुलकर्णी, विद्या कुलकर्णी. नागपूर. ओके. बर, तर तुम्हाला मला एक सांगा, गुडघा तुम्ही पायऱ्या चढता जिन्याच्या? हो हो हो. हा? मग जिना चढताना गुडघा दुखतो का जिना उतरताना गुडघा दुखतो? नाही, चालतानाच दुखतो. चढताना दुखतो का उतरताना दुखतो? नाही नाही, जनरल चालतानाच. जनरल चालताना म्हणजे चालणं तुमचं असेल तर तुम्हाला ते दुखतं. हो हो. ओके ओके ओके. आणि कुठे दुखतं? एक्झॅक्ट गुडघ्याच्या वाटी मध्यभागी, माझ्या गुडघ्याच्या मध्यभागी उजव्या गुडघ्याला उजव्या साईडने, बाहेरच्या बाजूने. बाहेरच्या बाजूने दुखतं. ओके 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 ओके, ठीक आहे. मग त्याच्यावर तुम्हाला आधी तुम्ही हा जो मी तुम्हाला पादाम गोष्टासन करून जे शिकवलेलं आहे ना ते तुम्ही हो. करून बघा, तो करता येईल तुम्हाला. हो. ओके. पण गुडघा का दुखतो तुम्हाला मी ह्याच्या मागची फक्त 30 कारणं नाहीयेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी पण म्हणलं की त्याच्यावरती इमोशन्स पण असतात काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, ज्याच्याने गुडघेदुखीवर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. तर याचाही अच्छा. विचार करावा लागतो आपल्याला बेसिकली. बरं बरं बरं. पण पादाम गोष्टासन तुम्ही करा, त्याच्याने तुमचा गुडघा हा. थोडा कमी होईल. म्हणजे ते लोडाचं नाही. का? दुपट्टा घेऊन जो केला ना आपण हा हा तो हा. तो करून बघा. हा. चालेल चालेल. बाकी मला काही त्रास नाही, पण आता बरं एक्सरे काढला तर आता वय माझं 71 आहे, तर ते मला थोडी झीज झालेली आहे. नाही, ते झिजेचं काही नाहीये. तुम्हाला झीज ही सगळ्यांचीच होणार आहे. 25 वर्षानंतरच तुमच्या शरीराची झीज व्हायला सुरुवात होते. पण तुम्ही ते तुमच्या न्यूट्रिशन मधनं झीज थांबवता येते, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट, आसनं आणि एक्सरसाइज हे दोन्हीही झालं पाहिजे. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथनिंग दोन्ही पण झालं पाहिजे. हा. बरं बरं. खूप थँक्यू मॅडम, खूप छान सांगितलं. म्हणजे एकदम आयडियल हे मिळालं आम्हाला, डायरेक्शन खूप छान मिळालं. थँक्यू सो मच. हॅलो. हा, हा, आपण आता जे आसन सांगितलं पादकोष्टासन, त्याच्यामध्ये 90 डिग्रीजला जेव्हा मी पाय वर करते तेव्हा मला मांडीला क्रॅम्प येतात आणि त्याच्यामुळे त्या होल्ड करणं अवघड जातं. बेसिकली तुम्हाला मी एक सांगते, क्रॅम्प पेन काय येतात तर बेसिकली बॉडीतले जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ना त्याची तुमची लेवल कमी झालेली असते. तर पहिलं तुमचं क्रॅम्प येण्याचं काय कारण आहे हे डॉक्टरांना भेटून शोधून काढा की क्रॅम्प काय येते. सोडियम पोटॅशियमची लेवल डाऊन आहे का हे चेक करा. समजा फार डॉक्टरकडे जायला आवडत नसेल तर नारळ पाणी प्यायला सुरुवात करा. नारळ पाण्याने अतिशय इलेक्ट्रोलाइट्स भरून निघतात. दुसरी गोष्ट, बेसिकली क्रॅम्प काय येतात तर एक पाय वरती उचलल्यानंतर दुसऱ्या पायाची तेवढी फ्लेक्झिबिलिटी नाहीये म्हणून क्रॅम्प येत आहेत ते. तर ती फ्लेक्झिबिलिटी हळूहळू वाढणार आहे. तर तुम्ही जेव्हा पादाम गोष्टामध्ये पाय जेव्हा सरळ वरती घ्याल तेव्हा डायरेक्ट वरती घेऊ नका. ज्या अँगलला तुम्हाला क्रॅम्प येत नाही तिथे थांबा आधी. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी झोपलेली आहे आणि हा माझा पाय आहे, तर मला वरती 90 डिग्री आल्यानंतर तो क्रॅम्प येतोय, मग इथे खाली थोडासा ठेवा जिथं क्रॅम्प येणार नाही तिथे होल्ड करा. मग हळूहळू तुम्ही 90 डिग्री मध्ये येऊ शकता. ओके, थँक्यू. ते करून बघा. ओके. हॅलो, हा बोला. नमस्कार, मी गायत्री गांधी. हा बोला ना. नमस्कार. हा, माझी मुलगी ऑनलाईन आता सध्या 9 तास असते जवळजवळ. तिला खांद्याच्या इथे थोडस स्टिफनेस आलेला होता मध्ये. आता बऱ्यापैकी आहे, म्हणजे तिने कॉम्प्युटरची लॅपटॉपची लेवल जरा वर घेतल्यावर कमी झाले. पण तिला काय करता येईल? ऍक्च्युली तो जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या सगळ्यांनाच आता सध्या चालू झालेला आहे की त्याला पॅरास्पायनल मसल म्हणतात. म्हणजे हा जो स्पाइन असतो या स्पाइनला असे टच करून मसल्स असतात पूर्ण मानेपर्यंत, म्हणजे इथपर्यंत असतात आणि ते चालू होतात खालनं खुब्यातनं. तर त्या स्पाइनला लागून जे मसल्स असतात त्याचं खूप स्पॅझम येतो आणि ते खूप टाईट होतात आणि त्याच्यामुळे तो त्रास चालू होतो. तर बेसिकली तिला एकतर हात जेव्हा ती लॅपटॉपवर असेल तेव्हा थोडीशी लेवल वरती घ्यायला सांगा लॅपटॉपची, ते बरोबर करते ती. दुसरी गोष्ट, तिला पाठीचं स्ट्रेचिंग लागणार आहे भरपूर आणि मानेचं स्ट्रेचिंग तिला द्यावं लागेल, कारण तिथला स्ट्रेंथ वाढवावी लागेल आणि मग तिथलं स्पॅझम काढावा लागेल आधी पण तरी सुद्धा. त्याच्याशिवाय दुसरं, कारण जेवढं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कराल तेवढं त्याचं स्पॅझम वाढणार आहे. आधी तो स्पॅझम पूर्ण घालवा, त्याच्याशिवाय बाकी काही करू नका. आणि स्पॅझम घालवायचा असेल तर तुम्हाला
गेली लेक्चर चालू नव्हतं. तर अशा पद्धतीने स्पॅझम घालवायला बरीच स्ट्रेचेस आहेत ते करायला लागतील तिला. ते तुम्हाला मागे असे मला केले होते सांगता नाही येणार तिने. कारण बेसिकली तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, असे ऑनलाईन ते दाखवता येणार नाहीत कारण बेसिकली आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही. दुसरी गोष्ट ते पोस्चर जे आहे त्या पोस्चरचा इम्पॉर्टन्स ते घ्यायचं कसं आणि सोडायचं कसं. कारण स्पाईनशी आपण खेळ नाही खेळू शकत. मी तुम्हाला आता सांगितलं हा तुम्ही कॅट कॅमल स्ट्रेच करा, तसं नसतं. कॅट कॅमल कसा करायचा, त्या आसनातनं बाहेर कसं यायचं म्हणजे मार्जर आसनातनं बाहेर कसं यायचं, किंवा मेडिकल योगाचे काही आता तिला पॅरास्पायनल मसलचा स्पॅझम घालवण्यासाठी जर तुम्ही लांब राहत असाल पुण्यातनं तर एखाद्या फिजिओथेरपिस्टला भेटून त्याच्याकडनं ते स्ट्रेचिंग घ्या बेसिकली. नाही मध्येच झालेलं आहे तिचं, म्हणजे फिजिओथेरपी पण घेतली होती तिने, पण बरं. हे परत लॉकडाऊन चालू झाल्यामुळे परत थांबवायला केले का, लागलं. कंटिन्यू केले का? हो, केले तेव्हा तिने केले. आता बऱ्यापैकी कमी आहे, पण हे प्रॉब्लेम सारखा यायला म्हणून नको म्हणून स्ट्रेंथनिंग काय करायचं करता येईल असं मसल्सचं मला आणि स्ट्रेचिंग पण थोडक्यात हवं. करायचं. तिथल्या मसलला म्हणजे स्पाईनला जे मसल मदत करतात, लॅटिसिमस डॉर्सा इथे ट्रॅपेजियस मसल आहे, त्याचं स्ट्रेंथनिंग करावं लागेल. त्याच्यासाठी तिला एक्सरसाइज करायला लागतील बेसिकली. आणि योगाचं कॉम्बिनेशन चालणार आहे त्याला. हॅलो, थँक्यू. हॅलो, मी मधुरा. माझे बोला. सध्या खांदे दुखतात. बर, तुम्हाला स्ट्रेस खूप आहे का? नाहीये खरं तर काही स्ट्रेस नाहीये. बर, नाव 60. कुठे दुखतात खांदे? एक मिनिट व्हिडिओ सुरू करते. इथे आणि हे इकडचं कमी दुखतं, इकडचं जास्ती दुखतं आणि हा पूर्ण हात मग इथे पण कोपरा पण दुखतो. एक मिनिट थांबा. हा, बोला. इथे दुखतं, दिसतंय हा. तुम्हाला? हो, बर पण व्यवस्थित वर बीर जातो इकडे हलतो, पण बर. एक आवाज येतो आणि इथे कोपरा जो आहे हम्म. आपण काही उचलायला गेला की हा कोपरा दुखतो. ओके. आणि सकाळी हा पूर्ण भाग असा हा छाती आणि इथे असा जड झालेला असतो आणि दुखतो. आणि इथे डाव्या बाजूला असं एक गोळा आल्यासारखं असं म्हणजे त्रास होतो काहीतरी, असं दुखतं काहीतरी. बर. पण मी चेक केलंय तसं काही नाहीये, पण हे असं रोजच होतंय म्हणजे हा पूर्ण नाही, भाग. मला नुसतं तुमचं ह्याचं वाटत नाहीये मॅम, मधुरा मॅम, कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना तर ते सगळे सिस्टम थोडेसे स्ट्रेस रिलेटेड असतात. तर तुम्ही विचार करा काय थोडा स्ट्रेस आहे का, भीती आहे का, कसली फिअर आहे का. फिअर असेल तुमच्या छातीमध्ये तुम्हाला लगेच जडपणा येतो, किंवा बेसिकली स्ट्रेस हार्मोन जे असतात ते पहिले इथेच सगळे सिक्रेट होतात आणि त्याचा परिणाम आपल्या शोल्डरवरती पहिला होतो. तर तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर त्याच्यावर पहिलं काम करा. स्ट्रेस इन द सेन्स काय, चिंता का किंवा चिंता, काय असं? चिंता, चिंता तसं तर खरं काही नाहीये, म्हणजे किंवा फिअर खरंच काही नाही. कसला अननोन फिअर. अननोन फिअर पण काही नाहीये खरं म्हणजे. बर, आणि कुठे दुखताय म्हणला एक्झॅक्ट तुम्ही, कुठे दुखताय म्हणला दाखवा मला. हे काय, हा खांदा इथे इथे प्रॉपर तिथे हात उचलताना दुखतो? नाही, हात उचलताना नाही दुखत ऍक्च्युली. हात खाली सोडल्यानंतर दुखतो? नाही, सोडल्यानंतर पण दुखत नाही, पण एका अंगावर झोपलं की म्हणजे नको वाटतं, असं दुखायला, खूप जोरात दुखायला लागतो. तुम्ही याच कुशीवर जास्त झोपता का? नाही, मग मी काय करते, म्हणूनच मग या कुशीवर झोपता येत नाही मला, म्हणून मग डाव्या कुशीवर जास्त एल्बोतनं पेन होतं का? तो एल्बो दुखतो का? हा, एल्बो येस, इथे आणि त्याच्यानंतर इथे दुखतं का? इथे मानेच्या खाली. हा राईट, इथे मागे थोडस. हो, ती नर्व तुमची पिंच होतीये मॅम. बेसिकली इथून जी नर्व जाते ना खाली ती कुठेतरी मणक्यांमध्ये येतेय, तर त्याला स्ट्रेचिंग करावं लागणार आहे तुम्हाला. पण मग आता सांगू शकाल का काय, म्हणजे कसं? तुमच्याकडे तुम्ही जर उभं राहिला तर तुमचे हात असे कुठेतरी बारला लटकतील ना, असं उभं राहायचं आणि असा स्ट्रेच करायचा, किंवा दोन्ही हात असे करा, असे फोल्ड करा आणि असा स्ट्रेच करून बघा. मान स्लाइटली मागे टाकून बघायची, बघा तो स्ट्रेच जातो का. पण ते नर्व पिंचिंग आहे, ते नर्व एका मणक्यामध्ये कुठेतरी अडकती आहे आणि त्याच्यामुळे तो पेन आहे, तर तो जायला पाहिजे. तर तुम्हाला स्ट्रेचिंग करूनच काढावं लागणार आहे. पण मग किती वेळ स्ट्रेच केल्यानंतर किती वेळ थांबायचं असं वर हात? नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला बेअर जेवढं होईल, 10 सेकंद कधीतरी बेअर होईल, कधी 1 मिनिट बेअर होईल, असं नाहीये.
ते तुमच्यावरती डिपेंड आहे किती वेळ बेअर करायचं. एखादा तुम्हाला असं सांगेन, वरती जर खिडकी असेल ना तर तुमच्या हाईट उभं राहिल्यानंतर खिडकीच्या वरती असे सरळ हात झाले पाहिजे आणि ताट करा तुम्ही पूर्णपणे. ते करून ती पिंच ओपन होती का बघा. ओके बर. आणि ओके, ते जे तुम्ही सुप्त वज्रासन वगैरे सांगितलं ते किती वेळ झोपून राहायचं असं 10 काही आहे का? मिनिटासाठी करू शकतो सुप्त वीरासन आणि सुप्त बद्ध कोणासन आपण. म्हणजे सुप्त प्रत्येक वीरासन आसन करून जे बघा. तुम्ही तो सुप्त वीरासन करून बघा तुम्ही. उपयोग होऊ शकतो. हा हा मला तेच आणि वाटतंय. गरम हा पाण्याच्या जो भाग पिशवीने शेका. दुखतोय हा हा, जो भाग दुखतोय हा त्याच्याने कदाचित स्ट्रेच होऊन त्याच्याने तो स्ट्रेच होईल तो. हो हो हो, नक्कीच होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पाण्याच्या पिशवीने जरा शेका पाठ कंटिन्यूस 3 ते 4 दिवस. पाण्याची पिशवी, हा गरम पाण्याच्या पिशवीने, इलेक्ट्रिक पिशवीने शेकायचं नाही, नाही. कारण त्याच्याने मॉइश्चर आत जात नाही. तर पाण्याच्या पिशवीने शेका आणि 4 दिवसांनी ती नफ तुमची आपोआप मोकळी होऊन जाईल. ओके थँक्यू सो मच. झाले सगळ्यांचे प्रश्न विचारून? हॅलो मॅम. हा बोला. हॅलो. हा हा मी वैशाली बोलतेय. मला एक विचारायचं, तुम्ही जे आता आसनं दाखवली त्यामध्ये तुम्ही लोडचा वापर केलाय, तर त्याऐवजी आपण उशी त्या हाईटची वापरली तर चालेल का? हो, का त्या लोडच हाईटची उशी वापर? वापरली तरी चालेल. फक्त मगाशी मी सांगितलं ना, जेव्हा आपण उशा एकमेकांवरती घेतो, लोडचं कसं अंतर खूप मोठं असतं, त्याच्यामुळे लोडवरनं जी डोक्याखालची जी उशी आहे ना ती खाली पडत नाही. पण जेव्हा आपण उशी घेतो ना त्यावेळेला ती डोक्याखालची उशी खाली जाते, म्हणून त्याच्या बरोबरीने 2 आडव्या उश्या अजून लावाव्या लागतात आपल्याला. हो, म्हणजे तशा स्टेप्स आपल्याला तयार करायला लागतील ज्या हो हो लोडनी हो तयार होतात त्या हो हो केसमध्ये, हो, आधार द्यायला पाठील. बरोबर ओके, बरोबर. थँक्यू. मॅडम, हा मी प्रतिमा पेंडसे बोलते. हा मी बोला. 67 वर्षाची आहे. तर मला नी रिप्लेसमेंट सांगितले, तर काय असतं त्याच्यावर? काय मला करता येईल का काय? नी रिप्लेसमेंट मध्ये, नी रिप्लेसमेंट मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगेल की अजून एका डॉक्टरचं हे घ्या. नी रिप्लेसमेंट करू नका. मुळात जे स्ट्रक्चर आहे, मुळात जे स्ट्रक्चर जे चांगलं आहे ते एक्सरसाइज आणि योगानी तुमचं चांगलं होऊ शकतं. तर आधी अजून एखादा जर कुठला चांगला डॉक्टर असेल तर त्याचा सेकंड ओपिनियन घ्या. घाईघाईने नी रिप्लेसमेंट मध्ये तुमची जी गुडघ्याची वाटी असते एवढीशी, ती तुमची वाटी बदलतात आणि तुम्हाला त्याच्यावरती जी कृत्रिम वाटी घालतात. हा. पण अजून एखादा तुम्ही ऑप्शन बघा जरा. नाही, मी 2-3 डॉक्टरांना विचारलंय, सगळे मला तेच सांगतायत, पण मी तरी ठरवलंय की नाही करायचंय ऑपरेशन. म्हणजे काय, मी गुडघ्याची योगा वाटी का करू. चेंज करायला सांगतायत ते? ते जिजले म्हणून सांगतात की एकमेकांना ती घासली गेलेली आहे आणि तुम्ही जेव्हा चालता तेव्हा ती आणखीन घासली जाते, त्याच्यामुळे तुमचा गुडघा दुखतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. किती % गुडघा झिजलाय पण? किती पर्सेंट म्हणजे ते म्हणतात ना, हो तो गुडघा झिजलाय, तुम्हाला ते ऑपरेशन करायला पाहिजे. हल्ली कुठच्याही डॉक्टरकडे गेलं ना तरी ते हेच सांगतात की तुम्ही नी रिप्लेसमेंट करा. बर 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 तर ठीक आहे. काय मी कुठची आसन करू शकते? नाही, बेसिकली तुम्हाला मॅम कसं आहे माहिती का, तुम्हाला आता मी कुठली आसनं करू शकते असं सांगणार. बेसिकली तुम्हाला आधी ती हाडांची झीज थांबवण्यासाठी पायाचं स्ट्रेंथनिंग वाढवलं पाहिजे, पायाच्या मसल्सचं. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज लागणार आहेत. दुसरी गोष्ट, पायाच्या स्ट्रेंथनिंग बरोबर फ्लेक्झिबिलिटी पण वाढवावी लागणार आहे, जेणेकरून त्या गुडघ्याच्या वाट्यांवरती जे ताण येतोय तो आपल्याला कमी करायचा. फ्रिक्शन होऊन गुडघेदुखी होते, ते फ्रिक्शन थांबवावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ट्रॅक्शन बांधावी लागतील. तर तुम्ही जमलं तर कबीरबाग संस्थेमध्ये जाऊन या. कारण तुम्ही पुण्याचे आहात का? नाही, दादर, मुंबई दादर. अरे बापरे. दादर मध्ये जर कोणी मेडिकल योगा थेरपिस्ट असेल तर तुम्ही करू शकता हे. ओके, ठीक आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हाला जिमचे एक्सरसाइज पण थोडेसे जे नॉन ट्रेनर आहेत, ज्याला अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीचं खूप चांगलं नॉलेज आहे, अशा ट्रेनर कडूनच तुम्ही एक्सरसाइज घ्या. एक्सरसाइजने तुमची झीज थांबू शकते, शुअर थांबू शकते. ओके, थँक्यू. मॅडम, पुण्यामध्ये आता तुम्ही कुठला फिजिओथेरपिस्टचा उल्लेख केला? कबीरबाग. ओके, थँक्स. मॅडम, हा बोला. मी शीतल शास्त्री. हा बोला. आता सुद्धा ना असं मानेचं परत एकदा बोला, मला ऐकू नाही आलं, परत एकदा बोला. मी शीतल शास्त्री. तर मग काय काय वेळेस ना कानाच्या मागची जी हाडं आहेत ना ती दुखतात आणि मग मानेचे ते
मसल सुद्धा दुखतात आणि मग काय काय असं चक्कर आल्यासारखं, म्हणजे चक्कर येत नाही पण असं फिलिंग होते. बर. कानाच्या मागे कुठे दुखतं तुम्हाला? कानाच्या मागे बरोबर. दाखवू का मी? हा दाखवा. ओके. हा इकडनं सगळं आहे. बर. आणि भीती खूप वाटते. काय वाटते? भीती 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 खूप भीती वाटते. वाटते. कसली भीती वाटते? कसली भीती वाटते? नाही असं काही नाही, एकदम त्याच्यावेळेस असं कारण काही नाही. फ्लॉवर रेमेडी. बर. एक काम करा, आता पहिली गोष्ट म्हणजे हे जे तुमचे इथे एक स्टेर्नोक्लायडोमास्टॉइड नावाचा मसल असतो नेकचा. ओके. तो नेकचा मसल तुमचा स्टिफ आहे असं वाटतं मला. तर तुम्ही आता एक काम करा, थोडंसं असं स्लाइटली नेक स्ट्रेच करून बघा, तुम्हाला बरं वाटतंय का? मी आता जसं स्ट्रेच केलं तसं करून बघा. इकडचं जास्त, उजवीचं जास्ती मग वाटतं. इकडचा सावकाश करा, घाई करू नका अजिबात. आणि मग असं वाटतं की आता हे केल्याने आपल्याला चक्कर येईल तिथे, म्हणजे चक्कर येत नाही पण बेसिकली आता तुमच्या मानेची मुवमेंट बघितली मी, तर तुमचे इथपासूनचे मानेचे मसल सगळे टाईट झालेत शीतल मॅम. बरोबर. टाईट झालेले आहेत. आणि बेसिकली काय होतंय, तुम्हाला भीती वाटते ना, त्याच्यामुळे स्ट्रेस हार्मोनमुळे ते आणखीन टाईट होत आहेत. तर भीतीवरती पहिलं काम करा. तुम्ही कुठे राहता? कुठे राहता तुम्ही? पुण्यातच राहते. तर तुम्हाला मी फ्लॉवर रेमेडी तुम्हाला माहिती आहे का फ्लॉवर रेमेडी बद्दल? नाही. फ्लॉवर रेमेडी नावाची होमिओपॅथीची औषधं असतात. तर ती कोणाच्या ओळखीने मिळाली तर बघा, तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरांकडून सुद्धा मिळतील तुम्हाला. आणि असं पाठीवर झोपलं ना की जरा भीती वाटते, म्हणजे असं चक्कर येईल की काय किंवा असं. ते तुम्हाला स्टिफनेस आलाय ना पाठीला, त्याच्यामुळे तुम्हाला ती भीती आहे. तुम्ही आता एक 4-5 दिवस काय करा, गरम पाण्याची पिशवी शेका जरा, बघा का किती फरक पडतो ते. आणि हा जो तुम्हाला मी स्ट्रेच शिकवला ना, हा अगदी करा 1-2-3 दिवस. अगदी सावकाश करायचा. 2-3 सेकंद थांबलं तरी चालेल, पण इथला जो मसल तुमचा जो टाईट झाला, तर तुमची मुवमेंट बघा, माझ्या मानेची मुवमेंट किती इझी होती, तुमची होत नाहीये, कारण इथले मसल सगळे टाईट झालेत तुमचे. तर त्याच्यावरती काम करावं लागेल. एक्सरे काढला मी, तर ते म्हणाले थोडीशी झीज झालेली आहे मणक्याची झीज आहे. मणक्याची झीज जरी झालेली असतील तरी मसल्स आहेत ना त्याला सपोर्ट करायला, त्याची ताकद वाढवा ना. बरोबर आहे की नाही? त्याची ताकद वाढवा. योगानी होईल ते. आणि योगा आणि त्या भीतीवरती पहिलं काम करा मॅम तुम्ही. तेच माझं आहे. म्हणजे असं वाटतं की आपण हे केलं आणि चक्कर येईल तर काय नाही, म्हणजे काय उगाच कसली भीती वाटते, सांगता नाही येत वाटते. बर. त्याच्यावरती तुम्हाला इमोशन वरती काम करावं लागेल मॅम थोडंसं. आणि प्रत्येक गोष्टीचं टेन्शन. योगनिद्रा पण तुम्ही करू शकता. तुम्ही नंदिनी देशपांडेंकडनं योगनिद्रा घेऊ शकता, त्यांचे तुमच्या ओळखीचे असतील तर. नाही पण म्हणजे आता काल होत्या ना, काल त्यांनी दाखवलं नाही योग, पण मला असं वाटतं पण ते असं पाठवळ झोपलं ना की आपल्याला चक्कर येणार किंवा असं. तुम्ही विचार फार करता, विचार खूप करता का तुम्ही? विचार खूप करता का? बरोबर. विचार करणं कमी करा. किती वर्ष झाले, तर अजून किती वर्ष विचार करायचे? थांबवा जरा विचार आता, बस झालं की आता. विचारांवरती काम केलं गेलं पाहिजे. एवढे भारी येत नाही डॉक्टर, मेडिकल योगा शिकवतात त्या. आपण आता तुमचा नंबर मिळेल का? तुमचा नंबर मिळेल? परिणाम होत आहेत. तुम्ही पुण्यात असता का? हो, मी पुण्यात असते, कोथरूडला. ओके. कोथरूडला येते डॉक्टर राहायला. मॅम मी आता विचारलं होतं L4 L5चं, तर माझा एक डाऊट होता की वॉकिंग कॅन आय डू वॉकिंग, म्हणजे मी सकाळी वॉकिंगला जाते 2 ब्रिस्क वॉकिंग नाही करायचं, नॉर्मल वॉकिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काही स्पेसिफिक टायमिंग आहे का की असं? आणि ऑनलाईन जनरली 1 ते 4 मध्ये करा, म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे पेशंट नसतात. 1 ते 4 मध्ये मी बोलू शकते.
आणि तुम्ही जर सेशन घेत असल्या ऑनलाईन समजा पेएबल नॉन पेएबल तर ते कुठल्या टायमिंग मध्ये असतात? ऍक्च्युली आय एम अ स्कूल टीचर, पण सध्या स्कूलमध्ये ते आम्हाला आपण आता मॅम ऍक्च्युली कसं नंतर डिस्कस करूया, कारण ते मला पेशंटचे टायमिंग बघून डिसाइड करावं लागतं बेसिकली. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू. मॅम हा मी रश्मी भावसार. मला एक विचारायचं होतं. सकाळी उठल्या उठल्या माझी टास्क दुखते बर आणि राईटपेक्षा लेफ्टची टास्क खूप दुखते आणि दिवसभर मध्ये थोडंफार तरी उठल्यानंतरच दुखणं कॉमन येते. ओके. तुमचं वजन किती आहे मॅम? 67. आणि हाईट किती आहे? हाईट आहे 165. ओके. आणि तुम्हाला कमरेमध्ये पेन आहे का? नाही, मध्ये मला स्पॉन्डिलायटिस डिटेक्ट झालं होतं मानेचं. तर त्यामुळे मग मी माझं व्हेकल रायडिंग खूप होत होतं ऑफिसला. 70 किलोमीटर्स होत होतं, म्हणून माझं 2 वर्ष केलंय. एज किती आहे तुमचं? एज किती आहे? 40. ओके. बरं, आता जे दिलेलं पादांगुष्ठासन आहे ना, मी थोडं लेट जॉईन झाले, पण तुम्ही मला असं सांगून ठेवा, मॅम मला सांगतील. मी वैष्णवीला सांगेन मग तुमचे डिझाईन करायला प्रोग्राम. तिला सांगेन. ओके. थँक्यू. मला असं वाटतंय सगळ्यांचे प्रश्न विचारून झाले आहेत. तर वैष्णवी, तू मुक्ता त्यांचे आभार मानावेत आणि तुझा कोणता विषय आहे त्याच्याबद्दल मी थोडस नंतर बोलणार आहे. तर नमस्कार, मी वैष्णवी काळे. आज आपल्याला व्याख्यात्या म्हणून मुक्ता सरदेसाई या लाभल्या होत्या. त्यांनी आज आपल्याला मेडिकल योगा याच्याबद्दल काही माहिती सांगितली. अगदी तो मेडिकल योगा कोणी काढला इथपासून त्यांनी सुरुवात केली सांगायला. त्याच्याच बरोबर त्यांनी सांगितलं की कसा तो काढला, त्या नक्की कशासाठी काढला, की कोणी करावा कोणी नाही करावा त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी काही डेमो आसनं दाखवली की ती कशी करावी, कशी करू नयेत, कोणी करावीत, कोणी करू नयेत, हे देखील त्यांनी आज आपल्याला सांगितलं. आज मी त्यांच्या सोबतच होते, त्याच्यामुळे मला खूप छान अनुभव आला की नक्की कुठे कुठे स्ट्रेचिंग जाणवत आहे, कुठे जाणवत नाहीये, हे देखील आज खूप छान पद्धतीने कळलं. मी त्यांचे आभार मानते की त्यांनी खूप वेळात वेळ काढून आपल्याला ही अमूल्य अशी उपयुक्त अशी माहिती सांगितली. धन्यवाद. मग असं मग तिचं पुढचं नाही, पण मग पुढं तिचं सगळं रात्रीचं टायमिंग बिघडते. एकच मिनिट. हॅलो, मी पण योग साधनेतर्फे मुक्ता त्यांचं आभार मानते आणि उद्याचा विषय पण बघूया. माझा व्हिडिओ स्टार्ट होत नाहीये, पण उद्याच्या विषयाबद्दल मी थोडस सांगते. मॅम तुम्ही दिसताय आम्हाला. दिसताय तुम्ही व्यवस्थित, तुम्ही दिसताय व्यवस्थित. ओके. उद्याच्या विषयाबद्दल मी थोडीशी माहिती सांगते. तर उद्याचा विषय आहे सप्लिमेंटचे आपल्या जीवनातील महत्व. हे उद्याचा विषय आहे. तर त्याच्याबद्दल जरा कोण लावलं मग तू कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, त्यामुळे नीट ऐकू येत नाहीये. ऑडिओ बंद ठेवा बरं सगळ्यांनी. आपण आजारी पडलो ना की डॉक्टरांकडे जातो आणि त्यांनी सांगितलेली औषधं देखील घेतो आणि बरे पण होतो, पण आजारी पडूच नाहीये. म्हणून जसं आपण रोजच्या रोज व्यायाम करतो किंवा योगा करतो, तसंच एक गोष्ट सध्याच्या काळामध्ये खूप गरजेची आहे, ती म्हणजे योग्य ती सप्लिमेंट्स. सप्लिमेंट्स म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या, B12 वाढवण्यासाठी गोळ्या इत्यादी. तेव्हा उद्या आपण कोणती सप्लिमेंट्स कोणी घ्यावीत व किती काळ घ्यावीत, त्याचे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात याची सविस्तर माहिती बघणार आहोत. माहिती सांगणार आहे संगीताताई अंगडी आणि अर्चनाताई थोरात.
तर उद्या आपण सगळ्यांनी एक वही आणि पेन जवळ घेऊन बसायचं आहे. सविस्तर माहिती तुम्हाला व्यवस्थित नोट्स लिहिता याव्यात म्हणून एक वही आणि पेन जवळ घेऊन बसा आणि आपण उद्या भेटूया. परत मी मुक्ताताईंचे मनापासून आभार मानते. त्यांनी खरोखर अमूल्य माहिती आपल्याला सांगितली आणि सविस्तर सांगितली. कोणत्या आसनाचा कुठे परिणाम होतो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने ती आसनं कशी करावी आणि घरगुती साहित्यांचाच वापर केला त्यांनी. लोड, उशी, ओढणी आणि जे कोणाला काही त्रास असेल ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच ही आसनं करा. मी परत एकदा मुक्ताताईंचे आभार मानते. आपण उद्या भेटूया बरोबर 4:30 वाजता. जास्तीत जास्त संख्येने उद्या उपस्थित राहा म्हणजे आपण सप्लिमेंटचे जीवनात काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया. तर भेटूया मग उद्या आपण. चलो बाय. शुक्र